देहू गावातल्या इंद्रायणी नदीच्या काठावर आजपासून साधारण 450 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या कवितांच्या वह्या, ज्याला आपण गाथा म्हणतो, त्या दगड बांधून नदीच्या डोहात बुडवल्या. आजच्या काळात जर एखाद्या लेखकाचं पुस्तक कोणी जाळलं किंवा डस्टबिन मध्ये टाकलं तर सोशल मीडियावर केवढा राडा होतो. पण त्या काळी ना फेसबुक होतं, ना व्हॉट्सअप, ना टीव्ही चॅनल्स. इतकंच काय तर पुस्तक छापायचं मशीन सुद्धा नव्हतं. मग तरीही नदीत बुडवलेले हे अभंग आजही आपल्या जिभेवर कसे काय आहेत? तुकोबांची ही गाथा तरली कशी? आख्यायिका सांगते की 13 दिवसांच्या अनुष्ठानानंतर ती गाथा इंद्रायणीवर आपोआप तरंगली. पण या चमत्काराच्या पलीकडे जाऊन या गाथेचा 400 वर्षापूर्वीचा प्रवास नक्की कसा झाला? तुकोबांच्या मूळ संहितेचे पुढे काय झालं? आणि आपण आज जी गाथा वाचतो ती नक्की ओरिजिनल आहे का? हेच आपण कृपया माहितीसाठी मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका, कृपया माहितीसाठी. तुकोबांच्या जीवनावरचं पहिलं सविस्तर चरित्र लिहिलं गेलं ते महिपती ताहाबारतकर यांनी. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे चरित्र तुकोबांच्या निर्वाणानंतर तब्बल 150 वर्षानंतर लिहिलं गेलं. त्यामुळे साहजिकच त्यात काही मर्यादा असणारच. अभ्यासक आणि संशोधकांनी या मर्यादा वारंवार जगासमोर आणल्या आहेत. सगळ्यात आधी प्रश्न पडतो की तुकोबांना त्यांच्या वह्या बुडवायला नक्की कोणी सांगितलं? त्या काळात समाजावर काही विशिष्ट लोकांची पकड होती. तुकोबा शूद्र जातीचे असूनही वेदांचा अर्थ सोप्या भाषेत सांगत होते, जे त्यावेळेच्या धर्म मार्तंडांना मान्य नव्हतं. शूद्राने कविता करणं आणि धर्म सांगणं हा गुन्हा आहे असं म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला. तुकोबांनी शांतपणे आपल्या आयुष्याची कमाई म्हणजे ती गाथा इंद्रायणीत अर्पण केली. पण तिथेच खरी गंमत आहे. साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणतात की तुकोबांचा 13 दिवसांचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक कृती होती. लोकांनी जेव्हा तुकोबांच्या बाजूने उभं राहायला सुरुवात केली तेव्हा विरोधक घाबरले. कदाचित वह्या बुडवण्याची हिंमत त्यांना झालीच नसेल आणि त्यांनीच अफवा पसरवली असेल की वह्या तरंगून वर आल्या. सत्य काही असो, पण त्या घटनेने तुकोबांचे विचार लोकांच्या मनामनात कायमचे कोरले गेले. आता मुद्दा असा की जर मूळ वही भिजली किंवा हरवली तर मग आज आपण जे वाचतो ते आलं कुठून? त्या काळात कॉपी पेस्ट करायची एकच पद्धत होती, ती म्हणजे हस्तलिखित. जेव्हा लोकांना समजलं की तुकोबांच्या वह्या सुरक्षित आहेत तेव्हा अनेक भाविकांनी त्या गाथेतली पानं हाताने लिहून घ्यायला सुरुवात केली. तुकोबांचे काही खास काळकरी होते, जसे की संताजी तेली जगनाडे किंवा गंगाधर पंत मवाळ. हे लोक तुकोबा कीर्तनात जे काही बोलायचे ते लगेच कागदावर टिपून घ्यायचे. संताजी जगनाडे यांच्याकडे अशा 1300 अभंगाची वही होती. पण गंमत म्हणजे आजही महाराजांचे जेवढे अभंग मिळतात त्यातले निम्मे सुद्धा या वहीत नाहीत. मग बाकीचे अभंग आले कुठून? तर ते आले मौखिक परंपरेतून. वारकरी पिढ्यानपिढ्या हे अभंग पाठ करत आले आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते गावोगावी पोहोचले. तुम्हाला वाटत असेल की गाथा लिहून घेणं सोपं होतं, पण हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात की 1864च्या काळात एक गाथा हाताने लिहून घेण्यासाठी तब्बल 2000 रुपये खर्च यायचा. आजच्या हिशोबात ही किंमत लाखो रुपयांपर्यंत जाते. एवढा खर्च का? कारण तेव्हा गावगाड्यात शिकलेली माणसं नव्हती. शाई ती खास असायची. कागद असायचा जो शेकडो वर्ष टिकेल. गाथा तयार झाली की तिची हत्तीवरून मिरवणूक काढली जायची आणि तिचं स्वतंत्र मंदिर बांधलं जायचं. विचार करा, एका कवीच्या शब्दांसाठी लोक आपली संपत्ती खर्च करायला तयार होते. इतका मोठा प्रभाव तुकोबांचा होता. तुकोबांची गाथा आज आपण जी सरकारी प्रत म्हणून वापरतो ती छापण्यामागे एका इंग्रज अधिकाऱ्याचा वाटा आहे. त्यांचं नाव होतं सर अलेक्झांडर ग्रँट. 1860 मध्ये तो मुंबईत आला आणि तुकोबांच्या विचारांनी इतका प्रभावित झाला की त्याने सरकारला गळ घातली की ती गाथा छापली गेलीच पाहिजे. ग्रँट यांचं एक वाक्य खूप गाजलं. ते म्हणाले, ज्यांच्या तोंडी तुकारामांची वाणी आहे त्यांना ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे पटवून देणं केवळ अशक्य आहे. म्हणजे तुकोबांच्या विचारांनी लोकांना इतकी वैचारिक ताकद दिली होती की ते कुणासमोरही झुकत नव्हते. अखेर 1869 मध्ये पहिल्यांदा तुकोबांची गाथा छापली गेली. यासाठी सरकारने त्या काळी 24,000 रुपये खर्च केले होते. शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक नंदकुमार मोरे एका महत्वाच्या वहीचा उल्लेख करतात, जी आजही काही पारंपरिक वारकऱ्यांकडे आहे. तिला भिजल्या वहीचे अभंग म्हणतात. ही वही मूळ तुकोबांच्या संहितेची शेवटची प्रत असू शकते. यात तुकोबांनी कीर्तनात कोणत्या क्रमांकाने अभंग म्हटले याचा अंदाज येतो. बाबाजी परांजपे यांनी या वहीचं महत्व ओळखून ती संपादित केली. यात 750 अभंग आहेत. ही वही ओळीची गाथा म्हणून ओळखली जाते, जिथे अभंग एकमेकांशी जोडलेले असतात. अभ्यासकांच्या मते किमान हे 750 अभंग तरी तुकोबांचे अस्सल आहेत असं म्हणायला मोठा वाव आहे. आता एक महत्वाचा आणि थोडा वादाचा विषय,
तुकोबांच्या नावाखाली आज 4,500 ते 5,000 अभंग सांगितले जातात, पण संशोधक म्हणतात की यातले सगळे तुकोबांचे अभंग नसतील. काही लोक म्हणतात की तुकोबांचे कडक आणि बंडखोर विचार दाबण्यासाठी काही बनावट अभंग गाथेत घुसडले गेले. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर काही अभंगात तुकोबा शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतात आणि त्यांना रामदास स्वामींकडे जायला सांगतात. पण इतिहास सांगतो की छत्रपती ही पदवी 1674 मध्ये आली, तर तुकोबा 1650 मध्ये वैकुंठ गमनाला गेले. म्हणजे हे अभंग नंतर कोणीतरी स्वतःच्या सोयीसाठी तुकोबांच्या नावाने लिहून गाथेत टाकले. असे अनेक अभंग आहेत जे प्रस्थापित व्यवस्थेला घाबरवणारे होते. ते काढून टाकण्याचा प्रयत्न झाला, पण वारकरी फंडांनी ते आजही जपून ठेवले आहेत. शेवटी कोणता अभंग खरा आणि कोणता खोटा हे आपण आपल्या विवेकाने आणि तुकोबांच्या मूळ क्रांतिकारक विचारांशी तो जुळतो का यावरून ठरवलं पाहिजे. तर मित्रांनो, तुकोबांची गाथा फक्त पाण्यावरच तरली नाही, तर ती काळाच्या प्रभावावरही तरंगत राहिली आहे. आजही त्यांचे अभंग आपल्या आयुष्याशी रिलेटेबल आहेत. वेदांचा सोपा अर्थ सांगणारा, वेद आम्हावरी रुसूनिया गेला, आम्ही त्याच्या बापाला धरिले कंठी, हा अभंग असो वा प्रस्थापित व्यवस्थेवर ओढलेले कोरडे असोत, तुकोबांची गाथा आजही आपल्याला विचार करायला भाग पाडते. तुम्हाला काय वाटतं? तुकोबांच्या विचारांची आजच्या काळात किती गरज आहे आणि तुमच्या माहितीनुसार तुकोबांचा असा कोणता अभंग आहे जो आजही समाजाला आरसा दाखवतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.